नमस्कार मित्रांनो, टाटा 2516 हा टँकर आपल्याकडे डेंटिंग आणि पेंटिंग साठी आलेला होता। तर या गाडीमध्ये आपण पूर्ण गाडीचा पीओ कलर केलेला आहे। टाकीलाही आपण पीओचा कलर मारलेला आहे आणि टाकीवरती आपण एक वेगळ्या प्रकारचे आपण पट्टे आपण मारलेले आहेत आणि आतमधलं इंटेरियरचं वगैरे आपण काम इथंच केलेले। कुशन, काच, रेडियम हे काम आपल्याकडे झालेलं आहे आणि पाठीमागं टाकी पाण्याचे पाईप ठेवण्यासाठी एक पाईपला लावून दिलेले आहेत। गाडीमध्ये एक कस्टमर रिक्वायरमेंटनुसार काम केलेले आहे। आपण विनोद चेतदेवकर व त्यांचे बंधू आणि मित्र परिवार त्यांचा गाडी घेण्यासाठी आलेला आहे। तर त्यांना विचारू आपल्या गाडीचं काम कसं झालेलं आहे, क्वालिटी कशी झालेली। नमस्कार मित्रांनो, मी विनोद बबन देवकर, गाव खराबवाडी चाकण। बऱ्याच दिवसापासून चाललो होतं माझी गाडी बनवायची आहे पेंटिंग, पण राहुल शेठच्या गॅरेजला मी बऱ्याचदा येऊन गेलो, पण राहुल शेठला काही वेळ नसल्यामुळं राहुल शेठ मला म्हणले की थोड्या दिवस थांबा म्हणून, की आपण त्यांच्या वेळेनुसार आपण गाडी गॅरेजला त्यांच्या इथं लावल्यानंतर त्यांनी हे गाडीचं जे काम केलेलं आहे एकदम क्वालिटीमध्ये काम केलेलं आहे आणि सगळं माझ्या म्हणण्यानुसार राहुल शेठनी गाडीचं काम मला ह्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करून दिलेलं आहे। कुठलीही वस्तू गाडीला कमी पडून दिलेली नाहीये आणि राहुल शेठच्या कामाची क्वालिटी जर तसं बघितलं तर कामाची पद्धत, मटेरियलची क्वालिटी आणि मटेरियल वर्कर लोकांची क्वांटिटी तर नादच करायचा नाही। तसं बघितलं तर गाडीचं काम एक नंबर झालेलं आहे। तर मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे, जर कुणाची गाडी डेंटिंग आणि पेंटिंग करायची असेल तर आवश्यक एकदा आरपी मोटर्स वाकी राहुल शेठ यांना भेट द्या। मी प्रमोद देवकर। आम्ही पहिल्या पण इथं गाड्यांचं काम भरपूर आधी केलेली आहे। पाण्याचे टँकर आमचे दोन पहिले पाण्याचे टँकर जे आम्ही इथं काम केलेलं आहे, तर त्यांचं काम म्हणजे आम्हाला खूप असं आवडतं आहे। त्यांचं काम म्हणजे असं आहे की गाडी आम्हाला लोक विचारतात की काम कुठं केलं म्हणून, तर म्हणून आम्ही काय करतो, त्यांच्याकडेच आमचं आता ही तिसरी गाडी आहे, पाण्याच्या टँकरचं आमची ही तिसरी गाडी आहे त्यांच्याकडं। त्यांचं काम म्हणजे असं एक नंबर आहे, कामाची क्वालिटी पण भारी आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडेच गाडीचं काम करतो। तर मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या कामाची क्वालिटी आवडली असेल तर एकदा अवश्य आरपी मोटर्सला भेट द्या। धन्यवाद।